नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपी आहे आपली मासवडी। त्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघूयात। मासवडीसाठी लागणारे साहित्य कोरडं मिश्रण आपण भाजून घेणार आहोत, ज्यात की आपण पहिले भाजून घेणार आहोत खोबरं। खोबरं आता आपण चांगलं भाजून घेणार आहे। खोबरं हे आपल्याला हलकं गोल्डन ब्राऊन रंगावर भाजायचे आहे। खूप पण जास्त असं नाही भाजायचं। हलकासा असा लाल तांबूस रंग आला की आपण खोबरं काढून घेणार आहोत। बघू शकता आता आपलं खोबरं हे चांगलं गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून झालंय। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। आता खोबरं आपण काढून घेतले। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शेंगदाणे। शेंगदाणे देखील आपल्याला खमंग रंगावर भाजून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत आणि तीळ पण आपण छान भाजून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये धने टाकून घेणार आहोत आणि धने पण भाजून घेणार आहोत। धने थोडेसे भाजत आले की आपण याच्यामध्ये खसखस पण टाकून घेणार आहोत। खसखस पण आपल्याला त्याच्यामध्येच भाजून घ्यायची। आता आपण याच्यामध्ये खसखस टाकून घेणार आहोत। खसखस पण आपण आता चांगली भाजून घेणार आहोत याच्यामध्ये। आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत। कांदा देखील आपल्याला भाजायचा आहे। कांदा मी जरा जास्तीचा घेतला कारण आपल्याला मासवडीच्या रश्श्यासाठी पण यातलाच कांदा आपण वापरणार आहोत आणि थोडा या मिश्रणामध्ये टाकणार आहोत, कोरड्या मिश्रणामध्ये। तर आता आपल्याला कांदा देखील चांगला भाजून घ्यायचा आहे। आता आपण कांद्यावर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि छान भाजून घेऊया। बघू शकता आपला कांदा आता थोडासा गोल्डन रंगावर भाजत आलाय। अजून आपण त्याला भाजून घेऊ थोडंसं। कांद्याचा कच्चापणा सगळा गेला पाहिजे। थोडा आता आपल्या कांद्याचा रंग चेंज होते। बघू शकता आपण गोल्डन ब्राऊन रंगावर त्याचा कलर आलाय। आता बघू शकता आता आपला कांदा भाजून झालाय। आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत। आता आपल्याला याच्यामध्ये अद्रक लसूण वगैरे पण मिक्स करायचे। कांदा आपण थंड करून घेणार आहोत, नंतर मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे। बघू शकताय भाजलेलं मिश्रण सगळं आता आपलं थंड झालंय। आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत। जाडसरच वाटायचं आपल्याला। आणि एका साईडला आपण भाजलेला कांदा, त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण पण टाकून घेतला। हे पण आपल्याला मिक्सरला बारीक फिरवायचे आहे। आता आपण ह्या मिश्रणामध्ये कांदा आणि अद्रक लसूण बारीक करून घेतलेला ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत। लाल मिरची पावडर टाकणार आहोत, कांदा लसूण मसाला, तसेच गरम मसाला, थोडीशी किंचितशी हळद आणि मीठ टाकून घेणार आहोत आपण। आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घेणार आहोत।
बघू शकता आपलं मिश्रण छान प्रकारे कालवले गेले. थोडंसं ओलसरच पाहिजे, म्हणजे जे आपल्या मासवडीला ते चांगलं चिटकून राहतं. आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आता हिरवी मिरची, अद्रक, लसूण याचं वाटलेलं मिश्रण टाकून घेणार आहे. हे छान परतून घ्यायचं. छान असं परतून घ्यायचं. याच्यामध्ये आता आपण हळद टाकून घेणार आहे. आता मिश्रण आपलं चांगलं परतून झालंय. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. तर या पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहोत. आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आली आहे, तर आपण याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेणार आहे. अजून थोडंसं याच्यात बेसन टाकणार आहे. आणि छान याला हलवून घेणार आहे. याला 5 मिनिटं चांगलं दणदणीत वाफेवर शिजवून घ्यायचं. आता आपण रुमालावर बेसन ओतून घेणार आहोत आणि याच्यावर आपण थापणार आहोत. आता आपण याच्यावर बेसन टाकून मासवडी थापून घेणार आहोत. ओला हात करून घ्यायचा, कारण हे बेसन खूप गरम आहे. सगळ्या बाजूने एकसारखी थापून घ्यायची. आता आपण याच्यावर मसाला टाकून घेणार आहोत. सगळ्या बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण मसाला याच्यावर पसरवून घेणार आहोत. आता आपण याची गुंडाळी करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण याला दाबून दाबून व्यवस्थित माशीच्या आकारासारखा आपण याचा रोल करून घेणार आहोत. आता आपण याला कट करून घेणार आहोत. आता आपण मासवडीचा रस्सा करून घेणार आहोत. आता एका कढईमध्ये आपण तेल गरम करून ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत कांदा, खोबरं, लसूण, अद्रक याचा वाटण. आता हे वाटण आपण छान परतून घेणार आहोत. छान असं परतलं गेलं की आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत.
आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत लाल मिरची पावडर. हे छान मिक्स करणार आहे. आता याच्यातच आपण कांदा लसूण मसाला देखील टाकून घेणार आहोत. हळद आणि थोडा गरम मसाला. थोडासा आपण गरम मसाला देखील टाकून घेतला याच्यामध्ये. बघू शकता आता आपलं हे मिश्रण छान परतलं गेलंय. त्याला छान कढीनं तेल सुटलंय. मीठ टाकून घेणार आहोत. मीठ देखील चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत. अजून थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आपण याच्यामध्ये. बघू शकताय आपला मासवडीचा झणझणीत रस्सा तयार झालाय. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. अशा प्रकारे आपला मासवडी रस्सा आणि मासवडी तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.